नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जागतिक महिला दिन आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याकडे एक पाहुणी आली आहे. अगदी कमी वयामध्ये ही व्यक्ती सगळ्या जबाबदाऱ्या अगदी छानपणे पार पाडत पर्यटन क्षेत्रामध्ये एक यशस्वी महिला उद्योजिकेचं ती स्वप्न पाहते आणि तिचं नाव आहे प्रणिता राजेंद्र बुगडे. प्रणिता, नमस्कार. नमस्कार. गेली 3 वर्ष ती या पर्यटन क्षेत्रामध्ये काम करते, कार्यरत आहे आणि अ हेवन हॉलिडे हे तिच्या वडिलांनीच सुरू केलेलं आहे आणि ती सुद्धा त्यातच तिचं योगदान देते. इतकंच नाही आहे तर ती सेल्स आणि टूर गाईडसुद्धा पाहते. 10वीचा पेपर जसा झाला तसं तिने त्यांचं ऑफिस जॉईन केलं आणि सध्या ती टुरिझमचा कोर्ससुद्धा करते. त्यांचा पर्यटन क्षेत्रामध्ये फार इंटरेस्ट आहे आणि तिची स्वतःची कंपनी तिला खूप मोठी करायची आहे, हे तिचं मोठं स्वप्न आहे. तर वेळ न घालवता आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. प्रणिता, पर्यटन क्षेत्र इथून सुरुवात करूया आपण. पर्यटन क्षेत्र तुझ्या नजरेमधून काय आहे? एकंदरीत बघायला गेलं तरी पर्यटन क्षेत्र रेअर आहे खूप. बऱ्याच लोकांना जर असं आता पद्धत असते, लोक विचारतात की बाबा काय करतेस तू, तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की हां मी टुरिझम क्षेत्रामध्ये काम करते, तेव्हा मग लोकांचा असं मला प्रश्न असतो की म्हणजे काय, की बाबा ह्याला अर्थ काय आहे. तर बऱ्याच लोकांना टुरिझम क्षेत्र काय आहे हे माहीतच नाही. पर्यटन याचा अर्थ नुसतंच फिरणं आहे असं नाही. पर्यटन क्षेत्र आहे, त्यामध्येही फार करिअर आहे, फक्त ते थोडंसं रेअर आहे. जसं की प्रत्येक मुलगा मुलगी स्वप्न बघतात की बाबा हां माझं कॉलेज पासआउट झालं की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे. तसं हे जे ड्रीम करिअर आहे ते थोडंसं कमी आहे. माझ्या नजरेतून जर का आपण टुरिझम बघायचं म्हणलं तर टुरिझम ही अत्यंत उत्तम सर्व्हिस आहे जी आपण लोकांना एकंदरीत समाधान देण्याचं काम करते. जसं की रोजच्या वर्दळीतनं त्या लोकांना कुठेच टाईम नाही मिळत, म्हणून ते टाईम काढून फिरायला जायचं बघतात. ते जे आपण त्यांना कुठेच गैरसोय न करता अरेंज करून देतोय, तिथं त्यांना जो समाधान मिळतोय ती सर्व्हिस म्हणजे टुरिझम, असं मला वाटतं. छान, खूप छान डेफिनेशन आहे पर्यटनाची तुझ्या नजरेमधून. प्रणिता, पण आता बघ, जेव्हा कोरोनाचा काळ होता आणि सगळे पर्यटन बंद होते, म्हणजे काहीच ओपन नव्हतं, सगळं बंद होतं, मग तेव्हा हे ठप्प झालेलं पर्यटन तेव्हापासून आत्तापर्यंतचा तुमचा सगळा प्रवास नेमका कसा होता, तो सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगूया. कसं आहे, 2019 डिसेंबर कोणीच नाही विसरू शकत. जसा काय कोरोना काळ चालू झाला तसं सगळ्यात पहिली बंदी आली ती पर्यटनावरतीच आली. तो जो वेळ होता तो वाईट होता, नाही असं म्हणणार नाही आपण कोणीच, पण तो जो वेळ होता त्यामुळे लोकांना बाबा एक क्रायटेरिया चेंज झाला लोकांचा. जसे काही लोकांचे मृत्यू झाले, निधन झाले बऱ्याच लोकांचे, त्यावेळेला लोकांना समजून आलं की बाबा हा आपण जे इतके पैसे कमवतोय, आपण जे इतके कष्ट करतोय, त्याचा जर का आपल्याला लाभच नाही घेता आला तर मग अर्थच काय उरतोय आपल्या कामाला. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा पर्यटनाकडचा कल वाढला गेला. आणि असं मी सांगते की आता माझी जी कंपनी होती, आमचं बल्क बुकिंग असतं, कारण की कोल्हापुरात माझी कंपनी खूप नाव आहे आमच्या कंपनीचं. कोल्हापूरच असं नाही, माझ्याकडे नाशिक अहमदाबादपासूनचे सगळे बुकिंग असतात. त्यामुळं तेवढ्या लोकांचे माझ्याकडनं पुढच्या 6-6 महिन्यांचे बुकिंग होते. पण त्या लोकांना एक बाबा आशा होती की बाबा आपले पैसे बुडणार नाहीत. आता आम्ही पुढे पैसे गुंतवलेले होते, ऑलरेडी तिकीट झालेले असतात, बऱ्याच गोष्टी असतात. जेव्हा आपण एखाद्या माणसाला ट्रिपला पाठवतो खूप मोठी प्रोसिजर असते, ती सगळी आमचा झालेलं होता. तरी पण एक विश्वास असतो माणसाचा, त्यांचे पण पैसे कष्टाचे असतात. ह्याच्यामुळे आम्ही त्या सगळ्या लोकांचे पैसे परत दिले. अच्छा. जरी ते आम्हाला परत आले नसतील तरी पण आम्ही त्यांना ते परत दिले का, आम्हाला सर्व्हिस द्यायची असते चांगली, आम्हाला त्यांचा विश्वास जपायचा होता. त्यामुळं बऱ्याच कंपनीने सांगितलं बाबा कोरोना काय आमचा दोष नाही आहे, आणि ॲक्च्युली तो नव्हता कोणाचा दोष. त्यामुळे त्यात काय कुठल्या कंपनीचा दोष आहे किंवा कस्टमरचा असं नाही. पण तरी देखील आम्ही सगळ्या कस्टमरचे पैसे परत दिले. तरी पण आम्ही त्यांच्या कस्टमरचे पैसे परत दिल्यामुळे जेव्हा का कोरोना काळ वसरला तेव्हा सगळ्यात पहिले लोक पैसे घेऊन आमच्याकडे आले की नाही माझं बुकिंग करून घ्या आणि आम्हाला तुमच्यासोबतच ट्रिपला जायचा. हा जो काही विश्वास आहे तो त्या काळात तयार झाला. त्याच्यामुळे मला असं वाटते की कोरोनाचा जो बॅड इम्पॅक्ट आहे तो माझ्या कंपनीवर कधी पडलाच नाही. त्यातून मला फक्त फायदा आणि फायदाच झाला. अच्छा, खूप पॉझिटिव्ह असा ॲप्रोच आहे प्रणिताचा पर्यटना संदर्भात आणि त्यांच्या क्लायंट्सचा जो त्यांनी विश्वास संपादन केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे प्रणिता, है ना.
पण आता तुम्हाला सुद्धा जर कोणतीही शंका असेल या संदर्भात, कोणत्याही टूर संदर्भात विचारायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर खाली जो नंबर आहे तर त्यावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, तिच्याशी बोलू शकता आणि तुमच्या सगळ्या समस्या ती सोडवेल आणि तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शनसुद्धा करेन. आपण जसा मगाशी कंपनीचा उल्लेख केला प्रणिता, आणखी एक विचारावं असं वाटतं की कंपनीबद्दलच बोलतो तर त्याची स्थापना नेमकी कधी झाली आणि कशी झाली? वडिलांचा सुद्धा उल्लेख केला मगाशी आपण. हो, माझी जी कंपनी आहे म्हणजे ती माझ्या वडिलांची कंपनी आहे, मिस्टर राजेंद्र बुगडे. तर माझे बाबा त्यांनी खूप कष्टातून ही कंपनी उभी केली आहे. सुरुवातीच्या काळात जर का असं म्हणलं अगदीच तर माझे वडील 10वीला होते जेव्हा त्यांचे वडील एक्सपायर झाले, म्हणजे माझे आजोबा. त्यामुळं पूर्ण फॅमिलीची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावरती होती. आणि आमच्या फॅमिलीमध्ये माझे काका होते, पप्पा, त्याच्यानंतरनं 2 आत्या आणि आई. त्यामुळं त्यांच्या सगळ्यांची जबाबदारी बाबांवर होती. त्यांनी सगळ्यात पहिलं काम जर केलं असेल असं न लाजता सांगायचं म्हणलं, मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांनी सुरुवात त्यांची सोडाच्या गाडी ओढण्यापासून केली. कुठलं काम करताना त्यांनी कमी लेखलं नाही स्वतःला. पण त्यांचं एक स्वप्न होतं की मला मोठं होऊन एक उद्योजक बनायचं आहे, ते त्यांनी कधी सोडलं नाही. आणि त्याचेच परिणाम म्हणजे हे अ हेवन हॉलिडे आहे. कारण की माझ्या बाबांनी ते सगळे काम केलेत जे एखादा माणूस इमॅजिन पण नाही करू शकत. ते सगळे, इव्हन ड्रेसेस विकण्यापासून राखी विकण्यापर्यंत ही सगळी कामं त्यांनी केलीत. आता जे अ हेवन हॉलिडे आहे आमचं, ते प्रॉपर ओपनिंग झालं म्हणताना असं सांगायचं झालं तर आमच्या बाबांची एक टी व्ही विकतात ते काम करायचे. त्यावेळेला पन्हाळ्याचा एक लेडीज होता, त्यांचं नाव आहे सुनीता काशीद म्हणून. तर त्यांनी टी व्ही घेतला होता शोरूममधून आमचा. तर त्या टी व्ही घेऊन पन्हाळचा होता त्या तिकडे गेला. त्यांनी त्यानंतरनं त्यांना कॉल केला की असं राज आणि मला केबल पाहिजे होती किंवा डिश टी व्ही हवा होता. मग तेव्हा राज सर म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं की डिश टी व्हीपेक्षा तुम्ही केबल का नाही घेत, ते तुम्हाला जास्त बरं पडेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे इथं कोणी केबल प्रकारच नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये पन्हाळ्यामध्ये. तेव्हा सर त्यांनी काय दिली आयडिया की तू ये इकडे पन्हाळ्यामध्ये आणि तू चालू कर तुझा नवीन बिझनेस. तेव्हा सरांनी तिकडे केबलचा बिझनेस चालू केला. त्याच्यानंतर त्यातूनच पुढं त्यांनी गाड्या घेतल्या. त्यामधून मग सर त्या गाड्या सगळ्या भाड्याने लावू लागले. कधी कधी स्वतःही जायचे. तेव्हा त्या ज्या लेडीज होत्या सुनीता काशीद, त्या 11 जणी होत्या टोटल. त्या 11 जणी आल्या आणि म्हणाल्या राज आम्हाला दक्षिण भारत करायचं आहे आणि केलं तर ते आम्हाला तुझ्या संगत करायचं आहे, दुसरं कोणासोबत नाही. मग माझे बाबा म्हणाले की अरे मी नाही करत ते, मी तुम्हाला कोणीतरी भेटवून देतो, तुम्ही त्यांच्यासोबत करा. पण त्या म्हटल्या नाही, केलं तर तुझ्यासोबतच. मग ठीक आहे बोलले. ह्या क्षेत्रातला काहीही अनुभव नसताना देखील त्यांनी जो आपला भारताचा नकाशा असतो तो घेऊन त्यांच्या दक्षिण भारताच्या सहलीची सुरुवात केली. तर तिथून सुरुवात केल्यानंतर ना तेव्हा काही हॉटेल वगैरे असा प्रकार नव्हता फारसा. तर त्यांची एकदम गाडीतून निघायचं, जेवण करून जेवण खाणं आणि पेट्रोल पंपावरती जागा बघून झोपणं, असं त्या लेडीजचं आणि सरांचं असं कॉम्बिनेशन असायचं. तशी ती जाऊन त्यांनी ती टूर पूर्ण एन्जॉय केली. परत आल्यानंतर ना त्यातनंच त्या लेडीजनीच सरांना सांगितलं की बाबा तू इतकं छान समजावून सांगू शकतोयस, इतकं तू अरेंज करतोयस, तर तू ह्या क्षेत्रात काम का नाही करत. मग त्याच्यावरती राहायचं नाही, मला त्याच्यात काही नॉलेज नाही आहे. मग त्यावर एकीने सल्ला दिला की तू त्यातलं नॉलेज घे आणि तू स्वतः सुरू कर, ते तुला जमेल. तर सरांच्या डोक्यात जे होतं की बाबा हा आपल्याला उद्योगपती व्हायचं आहे, तेव्हा सरांनी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स जॉईन केला टुरिझमचा. तो कोर्स करताना देखील ते काम करायचे. त्याच्यानंतर 2011मध्ये आम्ही पहिल्यांदा आपली कंपनी लॉन्च केली राज हॉलिडे मेकर्स या नावाने. तर राज हॉलिडे मेकर्स आमचा अजूनही ब्रँड आहे. तो आम्ही डोमेस्टिक टुरिझमसाठी ठेवतो. डोमेस्टिक म्हणजे ज्या इंडियनमधल्या टूर असतात त्यासाठी. आणि जो आपला अ हेवन हॉलिडेचा ब्रँड आहे तो आपण इंटरनॅशनल टूर्ससाठी ठेवला आहे. तर एकंदरीत 2011मध्ये आम्ही त्या सहलींची सुरुवात केली. तर सुरुवातीचा काळ असा होता की आता कुठलंही काम आपण चालू केलं की ते लगेच सुरळीत नाही लागत, त्याला वेळ लागतो. तेव्हा माझी आई, माझे बाबा हे दोघं पण काम करायचं ऑफिसमध्ये. पण सुरुवातीचा काळ असा होता की 15-15 दिवस ऑफिसमध्ये एक पण कस्टमर घ्यायचं नाही. तेव्हा ते दोघं कस्टमरची म्हणजे त्यांचं असं लक्ष दरवाजाकडे, आत्ता कोणीतरी येईल, नंतर कोणीतरी येईल. तेव्हा सगळ्यात पहिलं मला काम मिळालं ते म्हणजे कस्तुरी क्लबकडून. कस्तुरी क्लबकडून 252 लेडीजला आम्ही तारकर्ली ट्रिप घडवली होती. त्यामुळे आम्ही डायरेक्ट 252 लेडीजच्या घरापर्यंत पोचलो. आमचं कंपनीचं नाव, आमची सर्व्हिस त्यांच्यापर्यंत पोचली. तिथून वाढत गेलं सगळं. तिथून मग टोमॅटो FM आपण काम घ्यायला लागलो, पुढारीचं घ्यायला लागलो. असं करत करत ते वाढत गेलं. त्याच्यानंतर ग्रुप टूर्सपर्यंत आलं.
हे सगळं करत करत आम्ही इंटरनॅशनलची पहिली सहल 2011मध्ये केली, दुबईची, ते पण 40 लोकांची. ती सहल करताना पण तो जो आमचा कस्टमर होता तो डॉमेस्टिकला जाऊन आला होता. ते सरांना येऊन म्हणाले, राज मला दुबई करायचं आहे. सर म्हणाले, अहो मी आत्ताशी भारत करतोय, त्याच्या बाहेर मी अजून नाही गेलेलो. तर ते म्हणाले, नाही करायचं मला तुझ्यासोबतच आहे, आता ते तू करू शकतोस असं मला वाटतंय. तेव्हा राज सर स्वतः दुबईला जाऊन आले, पहिल्यांदा बघून की काय आहे कसं आहे हे सगळं राज सरांनी स्वतः बघितलं. त्याच्यानंतर ना ते ग्रुप घेऊन गेले. तो ग्रुप इतका सक्सेसफुल झाला की त्या दिवसानंतर आज जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हेवन हॉलिडेपेक्षा चांगलं दुबई कोणी पॅकेज विकूच शकत नाही, कोणीच नाही. म्हणजे ऑन टी व्ही चॅलेंज देऊन सांगू शकते मी, माझ्या कॉस्टमध्ये आणि माझ्या सर्व्हिसचा ज्या प्राइसेस आहे, सर्व्हिस आहे किंवा त्याची क्वालिटी आहे, त्याला कोणीच नाही मॅच करू शकत. अच्छा, म्हणजे वडिलांचा प्रवास जो आहे तो एकतर खडतर होता, एकदम खडतर होता आणि त्याच्यामुळे आमचे बाबा म्हणजे आमची इन्स्पिरेशन आहेत. आणि तुमच्या वडिलांचं स्वप्न तुम्ही जगताय म्हणजे हे पाहून खूप जाणीवच खूप महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, म्हणजे आज जो महिला दिवस आहे एकदम प्रॉपर दिवशी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, कारण की तुम्ही बऱ्याच महिलांसाठी इन्स्पिरेशन ठरताय. प्रणिता, आता इतका कमी वयामध्ये तू हे काम करतेच आहेस, टुरिझमचा साईड बाय साईड कोर्ससुद्धा चालू आहे. तर तू मगाशी जसं म्हणलीस की टूरसुद्धा मीच अरेंज करते किंवा टूर गायडिंगसुद्धा मीच करते, तर मग हे शिकायला सगळं कोणाकडून मिळालं? त्यासाठी स्पेसिफिक कोणता क्लास असतो की मग घरूनच शिकून वडिलांचं बघून किंवा कसं? आता मी लहान होते तेव्हापासून बिझनेस आमचा चालू आहे. मी पहिल्यांदा माझ्या 10चा एक्झाम्स दिल्या. 10चा एक्झाम्स दिल्यानंतर सेकंड डे मी ऑफिस जॉईन केलं. पहिले 6 महिने मला शिकण्यामध्ये गेले, बट 6 महिन्यानंतर ना माझ्या बाबांचं एकच मत असते, काहीही कर पण घाबरायचं नाही. ते येऊ दे, नाही येऊ दे, हा नंतरचा पार्ट आहे, पण तू ते केलं पाहिजेस. त्यामुळे पहिली ट्रिप मी घेऊन गेले होते ती म्हणजे काशीला. 40 लोकांना घेऊन मी काशीला गेले होते आणि तो अत्यंत चांगला अनुभव आला होता मला. वयस्कर लोक होते सगळे, सगळ्यांनी छान सांभाळून घेतलं मला आणि त्या ट्रिपला पण माझ्यासोबत बाबा होते. त्यामुळे कॉन्फिडन्स होता की बाबा काही झालं तरी आहेच सांभाळायला. त्यामुळे मला काही वाटलं नाही, ते मी करत गेले. आणि माझ्यात जे काही धाडस आहे, जो काही कॉन्फिडन्स लेवल आहे, तो सगळा माझ्या बाबांमुळे. कारण की ते लहानपणापासून त्यांनी मला असं तयार केलंय की मला असं कोणासमोर बोलायला किंवा काही सांगायला, माझे मुद्दे मांडायला भीती वाटत नाही. त्याच्यामुळे मला इझी वाटतं ते. आता मी मागची, आता जे आपलं हे आहे कस्तुरी क्लब, त्यांचा तर आम्ही दुबईचा ग्रुप करतोय, तो आता जाईलच, एप्रिलमध्ये ग्रुप आहे आपला. तर ते पण आम्ही करतोय. जवळपास 500 लेडीज आहेत त्या, तो पण पुढारीचाच एक पार्ट आहे. तर ते पण आम्ही अरेंज करतोय. त्यांच्या सगळ्या मीटिंग्स मी कंडक्ट करते. आता नेक्स्ट मीटिंग पण मीच घेईल. सो मीटिंगमध्ये बोलताना त्या लेडीजना सांगताना की बाबा आपण असं जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, तेव्हा लेडीजच्या मनात एक भीती असते की हां आता मला जायचं आहे इंडियाच्या बाहेर, मी कसं अरेंज करणार. तर जे आपलं बोलणं आहे, जशा पद्धतीनं आपण सांगतो, ते बघून त्यांना एक धीर येतोय की नाही आपण करू शकतोय. तर हेच जो हा धीर आहे तो मला माझ्या बाबांकडून मिळाला आहे. आणि हेच मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हां, प्रत्येक गोष्ट तुम्ही मनापासून करत जा, ती अगदी व्यवस्थित होते. अच्छा, पण आता बाबांचा प्रवास पाहिला अगदीच खडतर होता. तुझी 10वी झाल्यानंतर तू लगेच काम सुरू केलंस. मग आता या सगळ्या प्रवासामध्ये एकतर पहिली गोष्ट, बाबा जर सोडले तर ओव्हरऑल घरच्यांचा सपोर्ट यामध्ये कसा आहे, आणि दुसरी गोष्ट काय काय अडचणी येतात ज्यावर आता तू मात करत पुढे चालली? घरच्यांचा सपोर्ट म्हटलं तर आमच्यासाठी, माझ्यासाठी सगळ्यात मोठा सपोर्ट मला काकांचा होता. काका म्हणलं तर काकी. तर माझ्यासोबत मम्मी नसायची, कारण की ती कंटिन्यू ग्रुपसोबत बाहेर ऑफिसमध्ये. तर मला काय हवं नको किंवा माझे लाड वगैरे पुरवायचं हे सगळं माझी काकी बघायची. घरी आमची आजी असते, ती पण फार आमचा छान सांभाळ करते, सांगते की बाबा तुमच्या आई बाबांनी एवढे कष्ट केलेत, तुम्ही कसं वागलं पाहिजे, अशा बऱ्याचसा ती आम्हाला सांगत असते गोष्टी की तुम्ही असं वागा, तुम्ही हे करा, तुम्ही नका करू हे. त्यामुळं घरातून असं म्हणालं तर पूर्ण सपोर्ट आहे. आमचा फॅमिली बिझनेस असल्यामुळं माझ्या काकांच्या दोन्ही मुली त्यासुद्धा ऑफिसमध्ये असतात. माझा भाऊ प्रज्वल, तो सुद्धा ऑफिसमध्ये असतो. त्याचा एक फार मोठा पाठिंबा आहे आम्हा सगळ्यांना, कारण की तो एकंदरीत खूप ब्रेव आहे आणि तो सगळं न कुठल्या पिक्चरमध्ये येता तो मागून सगळं हँडल करत असतो. ज्या टूर्सना आपण सर्व्हिसेस देतो, किंवा मला हे सांग की कोणकोणते डेस्टिनेशन्स तुमची कंपनी कव्हर करते, आणि जर पर्यटकांना यायचं असेल तर काय नेमकी वैशिष्ट्य आहेत तुमची, पर्यटकांनी हेवन हॉलिडेमध्येच का यायचं?
पहिली गोष्ट म्हणजे माझी कंपनी डोमेस्टिक ते इंटरनॅशनल सगळे टूर पॅकेजेस करते. तुम्ही भारतातली कुठली पण टूर म्हणाल ती माझ्याकडे आहे. इवन कस्टमाइज पॅकेज मी प्रोव्हाइड करते आणि वयस्कर जी लोकं असतात आपली त्यांच्यासाठी आम्ही ग्रुप टूरसुद्धा अरेंज करतो. त्याच्यानंतर इंटरनॅशनलसाठी पण सेम आहे माझं. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आम्ही आमच्या कस्टमरची फॅमिली म्हणून काळजी घेतो. त्यांना काय हवं नको ते आम्ही स्वतः पर्सनली चेक करत असतो की बाबा काय हवं आहे काय नको आहे. एखादी वयस्कर व्यक्ती जर का माझ्यासंगत आली आहे तर त्यांना गोळ्या घेतलेत का नाहीत तुम्ही, तुमची तब्येत आहे का ठीक, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना विचारत असतो. आणि आमची कंपनी चूज करायचं ह्याच्यामागं रिझन आहे की आम्ही सर्व्हिस जी देतो ती प्रॉपर देतो. आणि जी माझी कॉस्ट आहे ती कुठेही तुम्ही चेक केली तर सगळ्यात कमी कॉस्टिंग माझं आहे. आणि त्यामध्ये जे सर्व्हिस आहे ते खूप छान देतो आम्ही. कारण की इंटरनॅशनल म्हणलं तर जेवणाचा सगळ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम बरोबर, पण आम्ही सगळे जेवणं इंटरनॅशनलला गेले तरी इंडियन रेस्टॉरंटमध्येच देतो. आणि इवन त्यांचं जे राहण्याच्या सोयी असतात ते आमच्या 3 स्टार प्लस कॅटेगरीमध्ये, मोस्टली बघितलं तर 4 स्टार कॅटेगरीमध्येच माझे हॉटेल असतात सगळे. आणि माझा प्रत्येक ग्रुपसोबत माझा एक माणूस सोबत असतोच कायम. अच्छा, मी तोच मुद्दा आता बोलणार होते तुमच्याशी की म्हणजे आता ज्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो त्या तर टॉप लेवलच्या आहेतच, पण साधारणतः किती रेंजपासून किती रेंजपर्यंत तुमच्याकडे टूरचे पॅकेजेस अवेलेबल आहेत? टूरचे पॅकेजेस असं म्हणाले ना माझ्याकडे, तर आता डोमेस्टिक तुम्ही म्हणालात तर डोमेस्टिकला समजा तुम्ही केरळ धरून चला. केरळचं आता माझ्याकडे जे पॅकेज आहेत ते हार्डली 32,000 पासून अबाववरती चालू होतात. तुम्ही काय रेंजचं पॅकेज घेताय, तुम्हाला काय क्रायटेरियाचं पॅकेज पाहिजे त्याच्यावरती डिपेंड करते. कोणाकोणाचं कसं असतं की माझं बजेट एवढं आहे, तुम्ही मला काय अरेंज करून देऊ शकतात, आम्ही त्यांना पण अरेंज करून देतो. प्रत्येकाला ज्याला तुम्हाला कितीपर्यंत बाबा तुमचं बजेट आहे आपण त्यात तुम्हाला उत्तम सर्व्हिस आम्हाला देता येईल तेवढे आम्ही तुम्हाला अरेंज करून देतो. अच्छा, पण आता सध्या जर बघायला गेलं साधारणतः 2-2.5 लाखांपर्यंत जर आपली कपॅसिटी नसेल तर अशा पर्यटकांसाठी किंवा ज्यांची इच्छा आहे जाण्यासाठी तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे कोणती टूर अवेलेबल आहे ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना थोडंसं गाईड करा. आमच्याकडे डोमेस्टिकमध्ये तर तुम्ही म्हणालात तर सगळेच पॅकेज 1 लाखच्या खाली असतात. आणि इंटरनॅशनल म्हणालात तर इंटरनॅशनलमध्ये दुबई सगळ्यात बेस्ट डेस्टिनेशन आहे. जर तुम्ही पहिली प्रवास करत असला आंतरराष्ट्रीय तर दुबई हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. आणि आमचं जे दुबईचं पॅकेज आहे ते हार्डली 72,000 पासून आहे. आणि आमच्या ऑफर्स असतात, प्रत्येक वेळेला आम्ही ऑफर्स असतात आमच्या. मग कुठलाही सण असो त्या प्रत्येक सणादिवशी आमची एक ऑफर असते. त्या ऑफर दिवशी जे बुकिंग करतात त्यांना त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट मिळतो. अच्छा, डिस्काउंट ऑफर आम्ही तेवढ्यासाठी काढतो की ज्या लोकांना बाबा झटकन पैसे नाही देत आहेत त्यांच्यासाठी तो ऑफर असतात. त्यामुळे बरेच लोक वाट बघत असतात की बाबा हा आता ह्यांची ऑफर पडते आणि आपण बुकिंग करतोय. अच्छा, त्यामुळे तो एक आम्ही आमच्या कस्टमरना फायदा देतो. आम्ही प्रत्येक फेस्टिवलला एक ऑफर काढतो आणि मग त्यावेळेला कमी किमतीमध्ये प्रत्येकाचे बुकिंग करून घेतो. आणि असं नाही की कमी किमतीत बुकिंग घेतले म्हणून सर्व्हिस कमी देतोय. जे मी 72,000ला देणार आहे तेच मी 67,000ला बुकिंग घेतले तर त्याची पण सेम क्वालिटी असणार आहे पॅकेज. कुठंच क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करत आपण. कोणकोणते चांगले अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत पर्यटन क्षेत्रामध्ये आणि आमच्या महिलांना तू या क्षेत्रामध्ये या त्यासाठी काय अप्रोच करशील? सगळ्यात जवळचा अनुभव म्हणलं तर मी हाँगकाँगला गेले होते ह्याच वर्षी, म्हणजे 2024ला गेले होते मागच्या वर्षी. एक आजोबा होते, त्यांचा विजा ग्रांट झाला नाही हाँगकाँगचा. अच्छा, त्याच्यामुळे त्यांना दिल्लीच्या एअरपोर्टवरती फ्लाईटला बसू दिलं नाही. बाबा स्वतः त्या ट्रिपला चालले होते आणि सगळे लोक पुढे गेले आणि ते एकटेच राहिले. त्यांचं वय अराउंड 83 असेल आणि ते एकटे दिल्लीच्या एअरपोर्टवर होते. अच्छा, आणि हे आता ह्यात आम्हाला हेल्प आउट त्यांना करायचं होतं पण आम्ही कसं करणार, तेव्हा आम्ही पैशाचा विचार न करता त्यांचं रिटर्नचं तिकीट काढलं आणि त्यांना आम्ही कोल्हापूरला बोलवून घेतलं. कारण की तिथं ते 83 वर्षाचा माणूस एकटा एअरपोर्टवर आहे, त्याला काही माहिती नाही काही नाही. त्यांना तिथं तसं सोडणं हे आम्हाला नाही पटत. कारण की आमच्या कंपनीमध्ये आम्ही पैशापेक्षा जास्त महत्त्व कस्टमरला देतो. कारण की त्यांनी एका विश्वासाने आपल्याकडे बुकिंग केलेलं असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे आपलं पहिलं काम आहे. सो ते आले कोल्हापूरला, त्यांना स्वतः घेऊन मी परत हाँगकाँगला गेले. दोघांचे आम्ही रिटर्न तिकीट्स रिपीट तिकीट्स काढले. 3 वेळा आम्ही त्यांचे तिकीट काढले परत, पण मी त्यांना घेऊन गेले हाँगकाँगला. त्यांची इच्छा होती की मला बघायचं हाँगकाँग, त्याच्यामुळे मी त्यांना घेऊन गेले हाँगकाँगला. 3ऱ्या दिवशी आम्ही ग्रुप जॉईन केला. माझे वडील होते तिथं. वडील मला बोलले की बाळ तू आता थांब आणि हाँगकाँग कर, मकाव कर, तिथून चायना करून ती रिटर्न जा, मी थोड्या लोकांना पुढे घेऊन जाणार आहे अजून. ठीक आहे म्हणालो. आम्ही चायनाला पोचलो. फेरी म्हणजे बोट असते, मकावमधून आम्ही चायनाला गेलो.
चायनाला गेल्यानंतर ना तिथं जो प्रसंग आला तो सगळ्यात वाईट होता माझ्या आयुष्यातला म्हणलं तर. मी तिथे गेल्यानंतर कळाले की आपल्याला म्हणजे ऑन अरायवल व्हिसा नाहीच आहे तिथे. अच्छा. सर्व्हिसच बंद आहे. आणि सगळ्यांचं इमिग्रेशन झालं, सगळे बॉर्डरच्या पलीकडे होते आणि मी इकडच्या बाजूला उभी होते. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मुलगीला नाही सोडू शकत. माझे बाबा बॉर्डरच्या समोर उभारलेत, मी इथं आहे, मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, ते माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं की तुझा विजा नाही आहे आणि आम्ही तुला इथं थांबू देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी मला परत मकावला पाठवलं. पण ज्यावेळेला मी मकावमध्ये पोहोचले त्यावेळेला माझा पासपोर्ट आणि बॅग पोलिसांनी काढून घेतली आणि मला इमिग्रेशनच्या काउंटरला घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर मला त्यांनी 4 फॉर्म दिले. ते फॉर्म त्यांच्या लँग्वेजमध्ये होते, मला काही कळलं नाही. पण त्यांनी मला जबरदस्ती त्याच्यावरती सह्या करायला लावला. त्या सह्या मी केल्या. त्यानंतर त्यांनी इंग्लिश फॉर्म आणून दिला. त्या फॉर्मवर लिहिलं होतं की 3 तासाच्या आधी जी व्यक्ती मकाऊमध्ये परत येते त्या व्यक्तींना एंट्री नाही आहे आणि जर तसं कोणी परत आलं तर आम्ही त्यांना अतिरेकी म्हणून ग्राह्य धरतोय. अशा त्या फॉर्मवरती त्यांनी माझ्या सह्या घेतल्या आणि त्यांनी मला कस्टडीमध्ये घेतलं. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही इंडियाचं तिकीट दाखवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथून सोडू शकत नाही. ती अख्खी रात्र मी त्यावेळेला मकाऊच्या कस्टडीमध्ये स्पेंड केली आहे. ना त्यांनी काही दिलं होतं ना काय, तरी पण मी थांबले तिथं. दादानी तिकीट्स काढून दिले. ते तिकीट्स त्यांना दाखवल्यानंतर स्वतः पोलिसांची व्हॅन मला ती दुसऱ्या दिवशी त्यांनी नेऊन फेरी बोटला सोडलं. हे सगळे अनुभव तेच खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच अनुभवामधून आपण बरंच शिकत जातो. हो, माझी आई देखील घाबरलेली का एकटी मुलगी आहे आणि तिला कस्टडीत घेतलंय, कसं मॅनेज करणार. तर हे मला महिलांना सांगायचं की घाबरलं नाही पाहिजे. आपण घाबरलो की आपल्या संकट कसं असतं, एक माइंडसेट निगेटिव्ह झाला की निगेटिव्ह गोष्टी घडत जातात. पण त्यातूनच माणूस जो शिकत जातो आणि स्ट्रॉंग होत जातो. त्यामुळे अनुभव कसे काय येणार ते सामोरे जायला पाहिजेत. मी पुन्हा एकदा सांगेन, तुम्हाला जर कोणतीही टूर हवी असेल किंवा टूर गायडन्स हवा असेल किंवा कोणत्याही डेस्टिनेशनला जाण्यासाठी अ हेवन हॉलिडेजमधून जर जायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर तुम्ही तिच्यासोबत बोलू शकता, एन्क्वायरी करू शकता. ती तुमच्या समस्या नक्की सोडवेल. प्रणिता, तू इथे आलीस आणि आमच्या महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप छान मोटिवेट केलेलं आहेस आणि तुझा जो सगळा प्रवास आम्ही पाहिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.